नमस्कार मैत्रिणींनो. तर कसं आहे, स्त्रियांना इतकी धावपळ करावी लागते जीवनामध्ये. प्रत्येक गोष्ट ही स्त्रीलाच करावी लागते. घरातलं कामही करा, सर्व्हिसही करा, म्हणजे नोकरीच्या ठिकाणी पण म्हणजे काम असतं, घरी पण काम असतं. ती हाऊसवाईफ आणि नोकरी या दोन्ही गोष्टी कशी मॅनेज करते. स्त्री ही म्हणजे नोकरी, घर, मुलं आणि घरातील म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती, सासू सासरे आणि येणारे जाणारे पाहुणे यांचं सगळ्यांचं म्हणजे सगळं करत असते. तरीही तिच्यावर कोणी खुश नसतं. आणि कसं असते की आपला देश हा कसा आहे की पुरुषप्रधान संस्कृती आहे. आपल्या देशामध्ये काहीही झालं तरी स्त्रियांना प्राधान्य दिलं जात नाही. स्त्री आजच्या युगामध्ये स्त्री पंतप्रधान झाली, राष्ट्रपती झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने वर्ल्ड कप पण जिंकलेलं आहे. एवढं सगळं करूनही स्त्रीला काय केलं असंच म्हणतात. आणि स्त्रियांना काहीच जमत नाही असं पण प्रत्येक पुरुषांचं बायकांचं कसं असतं, बायकांना काही जमत नाही अशी गोष्ट करतात. तर बायकांना काय जमत नाही, बायकांना सगळं काही जमतं. तर पण कसं आहे की पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे त्यांना ते मानायचं नसतं. कितीही जरी शिकलेली बाई असली तरी तिला म्हणतात की काय चूल आणि मूल हेच तर करायचं आहे. अरे बाबा, बाई ही चूल मूल सगळंच करते आणि नोकरी करते, देश चालवते आणि देशासाठी एवढं मोठं वर्ल्ड कप आणलं आपल्या भारतीय महिलांनी. तर त्यांचं खरंच किती कौतुक करायला पाहिजे आणि खरंच कौतुक वाटतं सगळ्या म्हणजे खेळाडूंचं त्या. तर मी त्या सर्व खेळाडूचं अभिनंदन करते आणि स्वतःला असं धन्य समजते की मी ज्या देशातल्या महिलांनी वर्ल्ड कप जिंकलं त्या देशातली मी एक नागरिक आहे. आणि मला सततच असं वाटत राहतं की महिला म्हणजे हे एक म्हणजे प्रगतशील व्यक्ती आहे आणि ती सतत प्रगती करत असते, कुठंही ती मागं पडत नाही. आपल्या देशामध्ये तर सैन्यामध्ये सुद्धा महिला आहेत आता. पूर्वी म्हणजे सैन्यामध्ये महिला नव्हत्या. तर बऱ्याच ठिकाणी महिलांना म्हणजे आता प्राधान्य दिलं जातं. सिंदूर ऑपरेशन याच्यामध्ये सुद्धा महिलांना म्हणजे सामावून घेतलं होतं. तर पंतप्रधान मोदीजींनी खूप मोठी कामगिरी महिलांवर सोपवून महिलांचा म्हणजे सन्मानच केलेला आहे. तर असाच सन्मान जर घरातील लोकांनी जर महिलांचा केला तर महिला पण खुश राहतील, आनंदी राहतील आणि उत्साहानं कामं करतील. तर माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी महिलांचा सन्मान करायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात घरातील महिलेचा सन्मान केला ना तर घरामध्ये कसं शांती राहते आणि लक्ष्मी राहते. आणि कसं असते की जी घरातली महिला आहे ती सुखी, समाधानी, आनंदी असली ना तर घर कसं अगदी टवटवीत असं दिसतं, प्रफुल्लित दिसतं आणि घरामध्ये अशी एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळं सगळं घरच खुश राहतं. तर जर ज्या घरातली महिला जर खुश आहे तर त्या घरातलं वातावरण तुम्ही पहा की कसं म्हणजे अगदी कसं नीटनेटकं, स्वच्छ आणि असं सुंदर असं असतं आणि सदा प्रफुल्लित वातावरण असतं. पाहुणे आले तर त्यांचं आदरानं सत्कार करणं आणि त्यांना मानसन्मान देणं, ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये घडत असतात. तर घराची जी लक्ष्मी आहे ती स्त्री आहे आणि तिला देवीचा दर्जा दिलेला आहे. देवीचा दर्जा देऊन तिला तुम्ही फक्त मंदिरातच ठेवून पूजा करू नका किंवा तिला एक मूर्ती समजू नका. तर मूर्ती समजून जरी आपण देवीची पूजा केली तरी घरातली देवी ही कशी आहे की जागृत देवी आहे. म्हणजे ती लगेच म्हणजे प्रसन्न होणारी अशी देवी आहे. तिला जर तुम्ही सन्मानाची वागणूक दिलात तर ती लगेच खुश होते आणि घरातले सगळे व्यवहार व्यवस्थित सांभाळते. आणि तुम्ही मान सन्मान द्या अथवा न द्या तर तिला तर घर सांभाळावंच लागतं, मुलांना सांभाळावंच लागतं. पण कसं आहे की घरातील लोकांच्या मनामध्ये जर त्या स्त्रीची आदराची भावना असेल तर स्त्रीला आदर दिलं तर ती पण खुश राहील आणि तिला माणूस म्हणून जगता यावं आणि जगू द्यावं असंच मला वाटतं. आता कितीही जरी आपला देश प्रगतशील असला आणि कितीही प्रगती झाली तरी घरातील महिलेला
दुय्यम दर्जा दिला जातो. काही ठिकाणी कसं असतं की महिला ही कशी आहे, शिकलेली आहे आणि ती स्वतःला पुढारलेलं दाखवायचा प्रयत्न करते आणि दाखवते, पण घरात तिची बिकट परिस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे, बाहेर एखादी अशी महिला आहे की ती बाहेर अगदी स्वाभिमानानं आणि ताठ मानेनं वावरते आणि सगळी कामं व्यवस्थित करते, पण घरामध्ये तिला खूप त्रास होतो. अशाही महिला आहेत ज्यांना म्हणजे असं तुच्छ लेखलं जातं. अशा महिला आहेत आणि त्या महिलांची जी बाहेर प्रतिमा आहे ती अगदी कशी आहे, स्वच्छ आणि असं म्हणजे ताठ मानेनं जगणारी, निर्भीड अशी प्रतिमा बाहेर असते, पण घरामध्ये तिची अवहेलना होते आणि तिला त्रास होतो, तिला त्रास दिला जातो, तरी ती घरामध्ये सहन करते आणि आपला जो काही म्हणजे स्वाभिमान आहे, ताठरपणा आहे आणि जी काही आपली म्हणजे तिच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणाच्या बळावरती बाहेर असं दाखवत असते की मी खूप म्हणजे अशी सुखी आहे, घरामध्ये खूप पुढारलेली आहे, मला घरामध्ये मान सन्मान मिळतो, जे काही होतं ते माझ्या हातून होतं किंवा मी करते असं ती म्हणते. पण ती करतेही आणि म्हणते, पण तिच्या त्या करण्याला आणि म्हणण्याला घरामध्ये काही अर्थ नसतो. घरातली लोक तिला असं म्हणजे परेशान करतात. एवढं सगळं करूनही म्हणजे समजा ती मुलाची जबाबदारी घेते, मुलाचं शिक्षण करते, सगळ्या गोष्टी करते, खर्च करते, आर्थिक व्यवहारही करते, पैसा कमवते, पैसा खर्च करते, सगळं करूनही तिला मान मिळत नाही. आणि कसं असते, असं करणाऱ्या ज्या महिला आहेत ना, त्यांना हे सगळं करण्यासाठी खूप कष्ट करावं लागतं, परेशानी होते. पण हे सगळं करूनही घरातील लोक त्यांना विरोध करतात किंवा तू जे करतेस ते आमच्या नावावरून कर, म्हणजे मी करतो असं दाखव पुरुषांच्या विषयी, असं त्यांना वाटतं आणि ते तसं करण्याचा प्रयत्न पण करतात. आणि जे महिला कर्तृत्वान आहे तिला जे काही करता येतं ते करू देत नाहीत आणि केलं तरी त्याचं श्रेय तिला मिळू देत नाहीत. अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. कारण प्रत्येक महिलेला असं म्हणजे अशा परिस्थितीला फेस करावं लागतं, तोंड द्यावं लागतं. प्रत्येक म्हणण्यापेक्षा कमीत कमी 99% स्त्रियांना या गोष्टी फेस कराव्या लागतात, या गोष्टी सहन कराव्या लागतात. तर आणि फक्त 1% महिला असतील की ज्यांना म्हणजे त्यांचं कर्तृत्व किंवा काम केलेलं त्यांच्या घरातील लोकांना आवडत असेल किंवा त्याचं श्रेय त्यांनाच मिळत असेल, असं फक्त 1% लोकांमध्ये म्हणजे 1% महिलांमध्येच घडत असणार आहे. अशा वेळेला म्हणजे मला असं खूप नाराज वाटतं, खूप असं वाईट वाटतं की कितीही जरी सुधारलं तरी महिलांच्या विषयीचे जे विचार आहेत लोकांचे ते काही सुधरत नाहीत. काही वेळेला कसं असतं, परिस्थिती काही गोष्टी घडवते, म्हणजे जसं की काही वेळेला पती पत्नींना दूर राहावं लागतं, काही कारणास्तव राहावं लागतं, मग त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढून लोक काहीतरी बोलायला लागतात किंवा तसा काहीतरी विचार करायला लागतात. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी बदलायला पाहिजेत. जेव्हा माणूस जेव्हा कमवण्यासाठी वगैरे बाहेर जातो त्यावेळेला त्या माणसाला असं म्हणत नाहीत की बाबा तू एकटा राहतो किंवा तू इकडं एकटा आला, असं म्हणत नाहीत. पण एखादी बाई जर एकटी जर परदेशात गेली, समजा कुठं गेली काम करायला, तर असं लोक नावं ठेवतात किंवा तिच्याविषयी विचार वाईट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बदलायला पाहिजेत. या सगळं म्हणजे कसं, या सगळ्या परिस्थितीला बदलणं कठीण आहे, पण जमेल तितकं बदलण्याचा प्रयत्न करा. स्त्री पुरुष असे काही वेगळे नाहीत, त्यांच्या भावना काही वेगळ्या नसतात, पण स्त्रीला काहीतरी हे असं वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं, तर हे नाही पाहायला नाही पाहिजे. स्त्री पुरुष समानता कधी येईल मला तर काही वाटत नाही. मी लहान असताना वगैरे आम्ही शाळेमध्ये वगैरे होतो तेव्हा म्हणजे 3री-4थीला असताना असं वाटायचं की जेव्हा असं शिक्षक शिकवायचे आणि त्यावेळेला सांगायचे की महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेविषयी जेव्हा बोलायचे, तर त्यांच्या मनामध्ये अशा भावना होत्या की म्हणजे स्त्री पुरुष समानता यावी. तर असं मला वाटतं ते येईल आपण मोठे होईपर्यंत. आता मोठे झाल्या, म्हातारे होत आल्या, तरी अजून स्त्री पुरुष समानता म्हणजे कागदोपत्री जरी आली किंवा GR जरी निघाला असला तरी अजून स्त्री पुरुष समानता आलेली नाही आहे. स्त्री पुरुष समानता येणारच नाही आहे. GRमुळं येत नाही, तर GRमुळं स्त्री पुरुष समानता काही काही गोष्टीसाठी किंवा कुठल्या तरी नियमामध्ये येऊन जाईल, पण समाजामध्ये स्त्री पुरुष समानता येणं मला तरी कठीण वाटतं.
कारण पिढ्यानपिढ्या म्हणजे शतकानुशतके या गोष्टीमध्ये बदल घडवण्याचा बरेच लोक प्रयत्न करतात, पण ते काही जमलेलं नाही आहे. तरी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला मी सलाम करते आणि त्यांच्यामुळंच मी आज इथं बोलते. तर खरंच सावित्रीबाई फुलेचं खरंच म्हणजे खूप मोठं योगदान आहे स्त्रियांना पुढं आणण्यामध्ये आणि त्यांना पाठिंबा महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलं म्हणून हे शक्य झालं. तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले सारखे जर दाम्पत्य जर या समाजात तयार झाले तरच स्त्री पुरुष समानता येऊ शकते. आणि मला हेच म्हणायचं आहे की स्त्रियांना मानाने सन्मानाने जगू द्या आणि जगवा, हेच म्हणायचं आहे. स्त्री जेव्हा किंवा मुलीच्या भूमिकेत असते तेव्हा तिला खूप लाड केलेलं करतात, प्रेम करतात तिच्यावर आणि तिथलं म्हणजे असं सुखसुविधा पण देतात. मग ती जेव्हा सून होते तेव्हा तिच्या त्या प्रेमामध्ये अंतर पडतो, सासरी तेवढं प्रेम भेटत नाही. आणि स्त्रियांचं कसं आहे, लहानपणापासून आई वडील आजी आजोबा घरामध्ये जे असतात ते त्या मुलीच्या मनावर असं बिंबवतात की हे परक्याचं धन आहे, ही काय परक्याच्या घरी जाणारी आहे असं बिंबवतात. मग जेव्हा लग्न होऊन ती सासरी जाते सून म्हणून तेव्हा तिच्या सासरची लोक म्हणतात की बाहेरून आलेली मुलगी आहे, परक्याच्या घरची आहे मुलगी आहे, आपल्या घरी सून म्हणून आलेली आहे, असं चालतं. म्हणजे कसं आहे की स्त्रियांना असं स्वतःचं अस्तित्वच नाही असं मला तरी वाटतं. आता मुलींना हुंडा देणं घेणं आता सध्या तरी बंद झाल्यासारखं असं वाटते, पण काही ठिकाणी देतात. कसं आहे, तर मला वाटते की मुलीला हुंडा देण्याच्या ऐवजी किंवा भरमसाठ जर लग्नामध्ये खर्च करण्याच्या ऐवजी तिला जर स्वतःचं हक्काचं एक असं छोटंसंच का होत नाही घर असायला पाहिजे तिच्या नावावर, की तिचं ते स्वतःचं घर आहे असं वाटलं पाहिजे. तर आणि मला एकच विनंती आहे सर्व महिलांना की तुम्ही जेव्हा कमवता तर तुमची जी कमाई आहे किंवा जे तुमचं जे आर्थिक नियोजन करून जो पैसा जमवला स्वतःचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण एक रूम का होत नाही असं, एक रूमचं का होत नाही घर, स्वतःचं घर घ्या. सासरचं नको ना माहेरचं नको, तर आपलंच हे स्वतःचं असू द्या. कारण मी तुम्हाला सांगायला लागले पण माझंही तसं स्वतःचं असं काहीच नाही. तरी काही नाही म्हणण्यापेक्षा माझ्याकडं मी स्वतः कमवलेलं बरंच काही आहे माझ्याकडं, पण फक्त मी घर बांधलेलं नाही आहे. तर माझा असा एक चांगला मोठा 1200 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, शेती आहे, ही माझी स्वतःची कमाई आहे आणि ते माझं स्वतःचं आहे, ना सासरचं नाही ना माहेरचं नाही. त्याच्यामुळं आपण स्त्रियांनी कमीत कमी स्वतः जे कमवताना ते स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी स्वतःच्या नावावर ठेवा आणि ते माझं आहे म्हणण्याची हिंमत ठेवा आणि ते सांभाळण्याची हिंमत ठेवा, हेच मला मानायचं आहे. माझ्या सांगण्याचा काही गैरसमज होऊ नये. स्त्रीचं अस्तित्व हे कधी निर्माण होईल, आता तुम्ही समाजामध्ये पाहता ज्याच्याकडे पैसा आहे त्याला मान मिळतो आणि ज्याच्याकडे पावर पैसा सगळ्या गोष्टी आहेत त्याला चांगलं प्राधान्य दिलं जातं. अगदी जीवनामध्ये पण तसंच आहे. स्त्रियांना दुय्यम दर्जा का दिला जातो, कमी का लेखलं जातं, तर त्यांच्याकडं स्वतःचं असं म्हणजे अस्तित्व नव्हतं इतके दिवस. आता बऱ्याच स्त्रियांकडं असं झालेलं आहे. कारण कसं आहे की आता स्त्रिया समजूतदार झालेल्या आहेत, हुशार झालेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभं टाकलेले आहेत आणि ते पैसा कमवत आहेत आणि नियोजन पण करत आहेत. तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही जे स्वतः कमवता ते स्वतःच्या नावावर ठेवा. ठीक आहे, असं नाही मी म्हणत की आपल्या कुटुंबाला देऊ नका किंवा कुटुंबात खर्च करू नका. खर्च करा, द्या आणि जी शिल्लक राहिलेली रक्कम आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतःच्या नावावर ठेवा. जोपर्यंत तुमच्याकडं वावर नाही आणि पावर नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच विचारणार नाही. तुमच्याकडं वावर पावर घर असल्यावर तुम्हाला सर्वजण प्राधान्य देतील आणि तुम्हाला एक चांगला असं म्हणजे मानाचा दर्जा मिळेल. पुरुषांना का मिळतो आत्तापर्यंत जे पुरुषप्रधान संस्कृती कशामुळे आहे, तर ते सगळं म्हणजे पावर त्यांच्याकडे असते, वावर त्यांच्याकडं असते, सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या नावावर होत्या म्हणून तर त्यांना पावर होती म्हणल्यासारखं आहे. तर मोदीजींनी आपल्याला एक म्हणजे चांगलं असं संस्कार घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी घरकुल जे दिलेलं आहे तर स्त्री पुरुष दोघांच्याही नावावर असलेलं घर असं त्यांनी दिलेलं आहे. जे स्त्रीला त्यांनी समानता देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर कसं आहे की आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत आपल्याला लाभलेले आहेत असे श्री नरेंद्र मोदीजी, तर त्यांनी खरंच महिलांचा सन्मान केलेला आहे, घरकुल हे महिलांच्या नावावर देऊन. तर त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि आपल्या देशामध्ये खरंच स्त्रीला म्हणजे प्राधान्य दिलं जातं आणि त्यांना मानाचे स्थान पण दिलेले आहे. जसं की प्रतिभाताई पाटील आपल्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत आणि श्रीमती इंदिरा गांधी ही पहिल्या पंतप्रधान आहेत आणि आपल्या देशातील खेळाडूंनी सुद्धा विश्वकप जिंकलेला आहे. अशा बऱ्याच कर्तबगार महिला आहेत आणि होत्या. त्यांचा सन्मान तर आपण करतोच, त्यांची आठवणही काढतो आणि त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्नही करतो. तर मला हेच सांगायचं आहे, जोपर्यंत महिला सक्षम होणार नाही तोपर्यंत तिला मान सन्मान मिळणार नाही. जोपर्यंत महिला ह्या कशा आहे की स्वतःच्या गोष्टी किंवा स्वतःच्या जीवनाच्या गोष्टीविषयी किंवा स्वतःच्या परिवाराविषयी जर स्वतःच नियोजन करत असतील तरच प्रगती होऊ शकते. तुम्ही जर कुठल्या क्षेत्रात जर प्रगतशील आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही म्हणजे मानसन्मान मिळतो त्याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटतो ना, अगदी तसंच आहे घरातलं पण. जी महिला घरामध्ये राहते, जी हाऊसवाईफ आहे, तिला सगळ्यात जास्त मान मिळाला पाहिजे, तरच घर सुरक्षित राहील आणि चांगलं वाटेल. मला एकच म्हणायचं आहे की महिलांनी सुद्धा स्वतःची आर्थिक बाजू भक्कम करायला पाहिजे आणि आर्थिक व्यवहार स्वतःचे स्वतः करायला पाहिजेत आणि आर्थिक नियोजन करून स्वतःच्या नावावर सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. कुणाकडं हात पसरवण्याची वेळ महिलांवर येऊ नये, हेच मला म्हणायचं आहे. कारण तुम्हाला वाटते तसं मी पण एक महिला आहे आणि माझी पण परिस्थिती अशी नाही आहे की मलाही घरामध्ये एवढं काही म्हणजे असं मोठा दर्जा दिला जात नाही किंवा मी जे कार्य करते त्या कार्याची कोणी वाहवा करत नाही, उलटं त्यांना ते कार्य केलेलं आवडत नाही बऱ्याच जणांना. तसं माझ्याही घरात माझाही प्रॉब्लेम तसाच आहे. मी जे करते त्याचं श्रेय मी घेऊ नये असं प्रत्येकाला वाटतं आणि मी श्रेय घेत नाही. पण कसं आहे, मी जे करते ते करते आणि जे करत नाहीत त्याला मी काय करणार असं आहे. मी आता कसं आहे, माझं तर घरामध्ये आमच्या काही आम्ही 3 माणसं आहोत. पण मी माझ्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे आणि मी त्याच्यासोबत राहते, त्याचं व्यवस्थित संगोपन करते आणि त्याला मी म्हणजे तो जेही काही करेल त्याच्यामध्ये मी त्याला साथ देण्याचा प्रयत्न करते. माझा मुलगा अगदी म्हणजे खूप हुशार आहे, मेडिकलला आहे आणि तो पुढं काहीतरी चांगल्याच पदावर राहील आणि तो देशासाठी काहीतरी करेल असं मला वाटतं. मी त्याच्यामध्ये देशभक्तीचे गुण रुजवते, मी त्याला देशाविषयी चांगलं सांगते, समाजसेवेविषयी बोलते. अरे आपण काहीतरी या समाजात राहतो म्हणजे समाजाचं आपण देणं आहोत आणि समाजासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार, हे मी त्याच्या मनामध्ये बिंबवलेलं आहे. आणि तो जेव्हा डॉक्टर होऊन बाहेर येईल तर तेव्हा मी त्याला सांगितलेलं आहे की बाबा तू गोरगरीब आणि सगळे जे कोणी म्हणजे आत्मनिर्भर नाहीत अशा लोकांना तू मदत कर आणि गोरगरिबाची सेवा कर, समाजाची सेवा कर, असं मी त्याला आतापासूनच सांगते. पैसा कमवणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी त्याला कधी डॉक्टर बनवण्याचा प्रयत्न केला नाही. तर मी केवळ समाजसेवा आणि देशसेवा करेल अशी अपेक्षा ठेवूनच मी त्याला डॉक्टर बनवते. आणि मी त्याला प्रत्येक वेळेला सांगते की आधी आर्थिक गोष्टीकडं लक्ष न देता समाजसेवेकडं लक्ष द्यायचं. समाजसेवेचं जे बीज आहे मी त्याच्या मनामध्ये पेरलेलं आहे. आता कितपत यशस्वी होईल माहिती नाही, पण मी त्याला छान समजून सांगते की बाबा आपण देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. आपण या जगामध्ये काही आपण असं म्हणजे फक्त घरच्याच कामासाठी आलेले नाही आहेत, तर समाजाचं, देशाचं आणि आपल्या आजूबाजूचं सगळ्यांचा विचार करून जीवन जगायचं असतं आणि प्रत्येकाला असं प्राधान्य देऊन मान सन्मान करून म्हणजे मोठ्यांचा आदर करायचा, या सगळ्या गोष्टी मी त्याला शिकवते, सांगते आणि प्रत्येक वेळेला मी त्यानंतर कुठं चुकला तरी मी सांगत असते. तर मी माझं कर्तव्य करत असते, तसं प्रत्येक माता हेच करत असते. मी जे करते तेच प्रत्येक माता करते. पण मी आता हे सांगितलं त्याच्यामुळं तुम्हाला वाटेल की हे सांगते म्हणजे असं नाही
मी सांगितलं तरीही प्रत्येक स्त्री हेच करते. प्रत्येक आपल्या मुलाला चांगलं सुसंस्कारी घडवायचा प्रयत्न करते. कुणीही माता आपल्या मुलाला असं वाईट काही सांगत नाही. प्रत्येक मातेला असं वाटते की आपला मुलगा शिवाजी महाराजांसारखा व्हावा, असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. आपण जिजाबाईसारखं व्हावं आणि आपला मुलगा शिवबासारखा व्हावा, असंच प्रत्येक महिलेला वाटतं. आणि खरंच असं व्हायला पाहिजे. प्रत्येक आईचा मुलगा हा शिवबा असला पाहिजे आणि प्रत्येक मुलाची आई ही जिजाऊ असली पाहिजे, असं मला वाटतं. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे काय होईल की माझे जर नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. थोडासा तुमचा वेळ घेतला त्याबद्दल सॉरी. धन्यवाद.